हाय हॅलो नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. श्रीनगरवरून हॉटेलवरून नाश्ता केला आणि निघालो होतो तुलिप गार्डनला. आणि तुलिप गार्डन हे एप्रिल महिन्यातच म्हणजे ओपन होतं आणि अगदी थोडे दिवसच असतं, 3 आठवडे तर असं काहीतरी असतं. तर आम्हाला मात्र छान असं बघायला मिळालं. तर चला तुम्ही पण बघा आमच्यासोबत. आणि तुलिप गार्डनचं आम्ही तिकीट वगैरे सगळं आमच्या टूर मॅनेजरने तयारी करून ठेवली होती. त्यामुळे काय आम्हाला सगळी ठिकाणी जायला ना अगदी सोयीचं होत होतं. जास्त काही अडचणी कुठेच येत नव्हत्या. तर बघू शकता आमचं तिकीट, आमची गाडी चाललेली पहिले मी तुम्हाला दाखवते. आणि हे झाडं बघा कसे त्यांना कलर वगैरे दिलेले आहे. अगदी स्वच्छ वातावरण आहे. थोडा पाऊस पण आला, थोडं कोरडंही होतं आणि छान असं आल्हाददायक वातावरणात आता आम्ही पोचलो आहोत तुलिप गार्डन. टूर मॅनेजर जर व्यवस्थित मॅनेज करतील ना तर आपल्याला ना काही अडचणी येत नाही. असं आपण परक्या ठिकाणी असलो तरी आम्ही एकच फोटो घेणार आहे. 2 फोटो तुम्ही किती फोटो काढा? आम्ही घेताना एकच घेऊ. हो, मला हसू पण येत होतं. मी ना चष्म्यावर गॉगल लावलेला होता आणि माझा चष्मा मात्र मोठा असल्यामुळे काय झालं, गॉगलच्या इथून तो वरती दिसत होता. सुंदर सुंदर कलर आहेत ना फुलांचे. आता फुलांचं नाव तर मला नाही सांगता येणार, पण ह्या महिन्यात आपल्याला हे बघायला मिळतं. आणि आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे काय झालं, आम्हाला जास्त गर्दी पण नाही मिळाली आणि छान असं आनंद घेता आला. सरका सरका सरका. बनाना कितना है टोटल, कितने? अरे तीन फॅमिली आहे ना यार. तुलिप गार्डनमध्ये असंख्य फुलं होते, पण आम्ही पण फुलांसारखंच अगदी छान नटलेलो होतो. सगळ्याजणी छान अशा साड्या घालून मस्त रील करत होतो, काही काही ठिकाणी फोटो काढत होतो, व्हिडिओ करत होतो. एन्जॉय. सुरुवातीपासून मुलांच्या जबाबदाऱ्या, संसाराचं दडपण सगळं असं संपत नाही. आणि आम्ही ह्या स्टेजला आता फिरायला निघालेलो आहोत. आणि खरंच आता आम्हाला भरभरून जग बघून घ्यायचं आहे आणि पूर्ण डोळ्याखालून घालून घ्यायचं. आता ह्या व्हिडिओला गाणं खूप शोभून दिसलं असतं. पुन्हा मी सांगते की कॉपीराईटचा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळे मी गाणं कुठेच आता टाकत नाही. मला ना व्हिडिओ पुन्हा पुन्हा मग एडिटिंग करावं लागतं. टाकल्यानंतर यूट्यूबला रीळ तसा भरपूर मोठा होता, पण कॉपीराईट येत असल्यामुळे मी ना थोडंसंच आपल्याला शेअर केलं आहे. तसंच हे संगीत ना आपलं काइन मास्टरचं आहे आणि त्याला आता सध्या ना कॉपीराईट यायला लागलेली. पण रीळ बघा कसा झालेला आहे. आता तुम्हाला कसा वाटला हा रीळ? अगदी मला तर खूप आवडला होता. आणि खरंच उगाचच नाही म्हणत पृथ्वीवरचा स्वर्ग काश्मीर आहे. खरंच काश्मीर हा स्वर्ग आहे आणि आता आम्ही ह्या स्वर्गातच आलेलो आहे असं वाटतंय. आणि बघू शकता किती सुंदर असे आणि बघू शकता किती सुंदर असं हे गार्डन आहे. हे तुलिप गार्डनला आता आम्ही भेट दिलेली आहे आणि संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. आणि सोबत असा चला मिसेस नाशिककर जी तुमची ताई आज ना काश्मीर फिरायला आलेली आहे आणि हे तुलिप गार्डन मध्ये मस्त एन्जॉय करतोय. जिकडे तिकडे पृथ्वीवर अशी चादर अंथरलेली होती. अगदी कलरफुल वाटत होती. पांढरा, नंतर आपला गुलाबी, केशरी, लाल, अगदी सगळ्या प्रकारचे फुलं होते. आणि असं मग असं वाटतंय की अशी वेगळ्या प्रकारची चादर अंथरली की नाही. किती सुंदर आहे सगळं. एक शॉर्ट आणि सगळ्यांची हौस असते की नाही सिंगल फोटो काढायचे, डीपी ठेवायचा आणि असं छान वाटतं असं काही ठिकाणी आपण गेल्यावर. आणि त्या आठवणी राहून जातात ना. तर मी पण असे छान असे फोटो काढलेले. हे फोटो तुम्हाला कसे वाटले ते पण कमेंट करा बरं का. लवकर आल्यामुळे काय झालं, आमचा ग्रुपच पहिले होता हजेरी लावणारा. आणि म्हणजे हे तुलिप गार्डन बघायला सगळीकडे आम्हाला अगदी मोकळं मिळालं. इकडे बघा तुमचे खैरनार सर ना, माझा व्हिडिओ काढायचा आहे, मला रील बनवायचा आहे, मी लांबून येतो, मी चालत येतो, मी पळत येतो, अगदी वेगवेगळ्या पोज देतो. चाललं होतं त्यांचं माझी रील कर म्हणजे ठीक आहे, पण आता यांना गाणं आपण नाही टाकू शकत. तर मस्त असे रील पण होत होते, ते इंस्टावर असतीलच.
आपण मस्त छान टुलिप गार्डन बघितलेलं आहे. तर नॅचर बघा, खूप एन्जॉय केलं तुलिप गार्डनचं, एकदम मस्त मस्त हा. वाटलं, अगदी एकदम भारी, एकदम दिल मनमोहक. खुश हो गया. दिल खुश हो गया. आणि आता चाललेलो आहे शंकराचार्य मंदिराला. मंदिरात. तर दर्शनासाठी इथला हा गेलो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा बरं का. आणि हा लुक कसा वाटतोय माझा ते पण सांगा. कळवा. आता आपण चाललेलो आहोत 5,500 मीटर वरती आणि वरती आहे शंकराचार्यांचं मंदिर. म्हणजे श्रीनगरच्या म्हणजे पायथ्यापासून आता वरती आपण 5,500 मीटर जाणार आहोत. आणि पायऱ्या आहेत काहीतरी 250 पायऱ्या आहेत. तर तेवढं तर छान असं शंकराचं म्हणजे आपल्या महादेवांचं दर्शन करायचं आहे. आणि आपण आहोत काश्मीरमध्ये. आमची बस निघालेली आहे शंकराचार्य मंदिराकडे आणि तिथून अगदी जवळच होतं, त्याच्यामुळे जायला काही एवढा म्हणजे प्रॉब्लेम नाही आला. आणि पुढे कसं आहे, रिक्षाने आम्हाला वरती जावं लागत होतं. आमची जी बस आहे ना तिथे वर नाही जाऊ देत, म्हणजे इथून ना टुरिस्ट बस नाही जात. पुढे आम्हाला ना रिक्षा करायची होती. आता मस्त असं घनदाट जंगलातून जातो आहे. आपले आद्य गुरु शंकराचार्य यांनी इथे ना तपश्चर्या केलेली आहे आणि शंकराचं मंदिर आहे, पिंड आहे मोठी. सगळ्यांनी शूज इथे ठेवा, मी आहे इथे. तुम्ही असं वरती दर्शन करायचं. आपल्या संस्कृतीचं जपन झालं पाहिजे. आणि इथे ना वरती व्हिडिओ आपण शूटिंग वगैरे किंवा फोटो नाही करू शकत, तर खालूनच मी आपल्याला मंदिर दाखवलेलं आहे. तर हा दुपारपर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा.